इकडे खडकवासला धरणातून 2000 क्युसेकनं पाणी सोडण्यात येणार आहे। नागरिकांनी नदीपात्रामध्ये न उतरण्याचं पुणे पालिकेचं आवाहन आहे। पुण्यामध्ये पहाटेपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। खडकवासला धरणामध्ये 4 तासात 15% पाण्याची वाढ झाली आहे। धरणातील जलसाठा 80% झाल्याची पाटबंधारे विभागाची माहिती आहे। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अजिंक्य, अगदी बरोबर आहे। खरं तर पुढच्या 1 ते 2 मिनिटात खडकवासला धरणातून 1920 क्युसेक वेगाने जो आहे तो मुठा नदी पात्रात विसर्ग केला जाणार आहे। खरं तर काल रात्रीपासून जोरदार पाऊस घाटमाथ्यांवर होत आहे आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिला तर आज सकाळी 6 वाजता खडकवासला धरणामध्ये 65% जलसाठा होता, तो 10 वाजेपर्यंत 80% पोहोचलेला आहे आणि हा जलसाठा वेगाने वाढत आहे। त्यामुळे आता खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मी मिळते आणि हा जो विसर्ग आहे तो अगदी काही वेळात 1 वाजता हा विसर्ग केला जाईल आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिला जातोय। नदी पात्रात काही वस्तू असतील किंवा जनावरे असतील तर ती लवकरात लवकर नदी पात्रातून बाहेर घ्यावीत अशा प्रकारच्या सूचना देण्यात येत आहेत। खरं तर आता देखील आपण पाहतोय की सायरन वाजवला जातोय आणि अलर्ट केलं जातंय नागरिकांना की सतर्कतेचा इशारा दिला जातोय, कारण की या पावसाळ्यातला हा पहिलाच विसर्ग असणार आहे आणि सुरुवातीलाच आज सकाळी मोठा पाऊस झाल्यामुळे आता काही वेळात हा विसर्ग सुरू केला जाईल। त्या अगोदर पाटबंधारे विभागाकडून पुणे महापालिकेला अलर्ट देखील केलं गेलेलं आहे, कारण की मागच्या पावसाळ्यामध्ये पुण्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या पूर परिस्थितीला कारण जे सांगितलं होतं ते खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला आणि ते पाणी नागरिकांच्या घरात शिरलं होतं, नदीपात्राच्या बाहेर ते पाणी निघालं होतं। त्यामुळे यावेळी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचं देखील सांगितलं जातंय। आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देखील या सगळ्या विसर्गावर लक्ष असणार आहे। मात्र आता जो पाऊस पडत आहे, खरं तर आज पुणे शहर, जिल्हा आणि ग्रामीण भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे आणि असाच जर ज्याप्रमाणे अंदाज वर्तवलेला आहे त्याप्रमाणे जर पाऊस पडला तर धरण साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होईल। त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून काळजी घेतली जाते आणि झपाट्याने आता 80% धरण भरलेलं आहे। या पाण्याची पातळी वाढण्या अगोदर विसर्ग सुरू करणं आवश्यक असल्याचं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं आणि आता अगदी काही क्षणामध्ये मुठा नदी पात्रात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल। आता जरी आपण पाहिलं तर धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याची माहिती समजते। आता देखील पाऊस सुरू असल्यामुळे पाणी पातळी वाढणार आहे आणि याचा फटका जो आहे तो नागरिकांना बसू नये। खरं तर हे मुठा नदी पात्र जे आहे ते पुणे शहराच्या मध्य भागातून जातं आणि नक्कीच धन्यवाद अजिंक्य दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर खडकवासला धरणातून 1920 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता काही वेळातच, काही क्षणातच सुरू होणार आहे। मुठा नदी पात्रामध्ये हा पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे।